तर नमस्कार मित्रांनो, मी विष्णू लोखंडे. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विष्णू ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये. तर इकडं बघा, मी आलेलो सरपणाला आपल्या कुऱ्हाडी दांड्यातून निघलेली कुऱ्हाड. आणि इकडं बघू शकता तुम्ही भावानो, 2 घंटे झालं मी सरपण तोडतोय. हे बघा, इकडं वाळलेलं सरपण आहे, इथं काढतोय मी. जळण जळतण तुमच्या इकडे काय म्हणतात माहीत नाही. आमच्या मराठवाड्यामध्ये याला सरपण म्हणतात. सरपण म्हणजे जाळायची लाकडं आहे ना. गॅस नाही आपल्याकडे, गॅस आहे लय महाग झाला भावांनो. 1100 रुपये द्यायलेत गॅस, आणि आपल्याकडे तेवढे काय पैसे नाहीत. तर तुम्हाला सांगतो मी, इकडं बघा तुमच्या भावानं सरपण काढलं. इकडं बघा, हे असली लाकडं काढलेत, हे एवढे काढले तिथं. आणि इकडं दाखवतो तुम्हाला, इकडं गाडी. आणि कुऱ्हाडीला अजून दांडा बसवायचा आपल्याला. आणि अजून इकडं राहिलेलं सरपण तोडायचं आहे. इकडं राहिलेलं अजून सरपण तोडायचं या कुऱ्हाडीनं. चला. तर भावांनो, नाश्ता पण केलेला नाही सकाळचा मी, आणि आलेलो इकडं सरपणाला. हे बघा, याची हालत असते मित्रांनो गरीब माणसाची. याचं सरपण तोडायला लागतं आहे, कुठं काय काम करायला लागतं. हे बघा, हाताला फोडायला तुम्हाला दाखवतो मी. हे बघा कुठंही, बघा कसं छिलकी निघले तिथं आहे ना. सरपण तोडू मित्रांनो, सपोर्ट करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. अरे बापरे, आता ही पाचर आहे. आता तुम्ही जर कधी सरपणाला गेलात आणि असा जर दांडा छोटा झाला किंवा मोडला, तर कुऱ्हाड निघाली तर कसं पॅकिंग करणार त्याला तुम्हाला दाखवतो मी. बघा, तुम्हाला कुठं ठेवायला फोन येऊ. इथं बसतंय का? बसलं तर बरं आहे, नाही रे पडत आहे. तर मित्रांनो, इकडं इथे येतं. आता झाडावर ठेवायचा प्रयत्न करायला, याला समजून घ्या. फुल आहे बघा, इकडून काय दिसानं ठेवला आहे. दाखव आता कुऱ्हाडीला कशी पाचर मारायची आहे ना. तर बघा मित्रांनो, मी ठेवलं. आता दांडा आहे आपला ना, याच्यामधून सटकायली कुऱ्हाड. तर आपण बाजूनी, असं बाजूनी लावतो ना त्याला, असं बाजूनी लावतो आणि वरून कुऱ्हाड घालतो. अशी ती घालायची नाही तशी. तुम्हाला सांगतो मी, क्लिअर दिसायला वाटतं. हा इकडून दिसतंय. तुम्हाला सांगतो, आम्ही इकडं काढणार आहे दसकटाची एक काचोळी, याची पाचर, आणि ती घालायची नीट अशी फाक करायची दांड्याची. हे बघा, दांड्याची अशी फाक करायची आहे ना. आणि ही जाड पाचर काढायची, असा तुकडा व्यवस्थित दांड्यात बसन तसा, आणि वरून असं या दांड्यात टाकायचा या फाकीमध्ये, आणि वरून कुऱ्हाड ठासायची. मग एकदम फिट बसते. तर चला तुम्हाला दाखवतो मी कुऱ्हाड बसवून. मित्रांनो, लाईक करा व्हिडिओला, चॅनल सबस्क्राईब करा. बघा कशी मजा आहे. खूप मेहनत आहे यार गरीब माणसाची. व्हिडिओ काढायला पण वेळ भेटत नाही. आणि तुम्हाला दाखवावं असं काय रोज आपल्याकडे काही नसतं बी. प्लीज यूट्यूबला ब्लॉग चॅनल चालू केलेले, सपोर्ट करा. थोडीशी आपली जर्नी, रोजचं काम तुम्हाला मी दाखवी जाईन. रोज काय ती पाठीमाग गाडी आपली, आणि हेच काम आहे आता आपल्याला. सरपण घेऊन जायचं आहे, अजून नाश्ता करायचा, आंघोळ करायची, आणि त्याच्यानंतर परत पुन्हा शेळ्या घेऊन जायचं चारायला. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, आणि सपोर्ट करीत राहा. त्याबद्दल धन्यवाद. आता मी एवढं राहिलेलं सरपण तोडतो आणि जातो. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. तर हे बघा मित्रांनो, सकाळी नेलं आपण सरपण, आणि हे बघा दुसरी ड्युटी आपली चालू झालेली, शेळ्या चारा. मी आलो परत शेळ्या चारायला. हे बघा, इकडे कापूस आहे, आपला डब्बा, आणि अशी लायतो मित्रांनो. तर खूप मेहनत करावं लागते मुक्त शेळ्यावाल्याला पण. कोणतं सोपं नाही, पण करावं लागतं. हे बघा आपल्या शेळ्यात आहे ना. जसं की तुम्हाला म्हणलं, आता मी कलरचं काम करीत असतो. तिकडचं नियोजन लावून सरपण, पाणी, काडी, घरचं काय ते करून परत शेळ्या घेऊन यावं लागतं. विचार करा किती मेहनत करावं लागत आहे ना. मजा असते. हे बघा मजा, ऊसाचे रानं, गव्हाचे रानं, कापसाचे रानं, बोरीला लागले त्याला, भेटतात खायला इकडं ना. चला.
बाय, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या काय होणार आहे ते तुम्हाला दाखवतो.